1 आहे, एलिमिनेटर आहे, क्वालिफायर नंबर 2 म्हणजे 4 संघ वरती आहेत. त्या 4 संघांमध्ये आपण पाहिलं ना तर क्वालिफायर नंबर 1 मध्ये जो संघ खेळेल जिंकेल तो डायरेक्ट फायनलला. त्याच्यामध्ये येणारा जो संघ आहे त्याला एक संधी असेल, कारण जे खालून जिंकणारा संघ असेल त्याच्याबरोबर खेळण्याची संधी असेल, म्हणजे 2 संधी असतील. सो प्रत्येक संघ एक संधी, प्रत्येक संघ या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न करणार. प्रत्येक संघ म्हणणार की मी 1 आणि 2 मध्ये जाणार. त्यासाठी चाललेला कबड्डीचा महासंग्राम रणसंग्राम मैदानाच्या आतमध्ये. टायटल काय आहे मित्रांनो? कोयना कबड्डी लीग 2026 6वं पर्व. यातच काही सर्व याचाच आम्हाला गर्व. ना नावासाठी ना गावासाठी आम्ही खेळतो फक्त कोयना कबड्डी लीग साठी. सुरेख स्पर्धा, चांगली पकड केली. सार्थक जाधव आपण कुठे असेल तर आपण व्यासपीठाच्या दिशेने या, समालोचन कक्षाच्या दिशेने आपले मित्र आपले प्रतीक्षित आहेत. गौरव आपले प्रतीक्षित आहेत. सार्थक आपण या प्लीज. शुभम आजच्या दिवसाचा हिरो जर आपण पाहिलं शुभमने काय कामगिरी केली, जबरदस्त कामगिरी आहे मित्रांनो. यानंतर सामना आहे प्रिन्स वॉरियर्स विरुद्ध मोरगिरी पाटण. प्रिन्स वॉरियर्स विरुद्ध मोरगिरी पाटण. जाऊया मॅच म्हणायला. बघा साऊने आज क्रिकेटमध्ये गाजवलंय, जबरदस्त बॅटिंग केलंय. मागाच्या मॅच मध्ये कबड्डी देखील गाजवली आहे. आपल्या ताकदीचा, शरीराचा, आपल्या पर्सनॅलिटीचा चांगला वापर केलाय. सगळ्यांना भेटत नसते अशी पर्सनॅलिटी. यस, आपण 3 खेळाडू. सुपर टॅकल ऑन आहे, सर्वच काही ऑन आहे. अर्थात पाहिलं तर कोणत्या प्रकारची घाई नाहीये, गडबड नाहीये. संताशी चढई गुणफलक आपण पाहिलं तर नक्की 4-0. अजून प्रारंभ शुभारंभ कुठे झालाय? नाही झालाय. आता तर कोणाचा आता नक्की शिवकृपा नाडेलने बॅकच्या 2 सामन्यामध्ये जबरदस्त मॅचेस जिंकल्या आहेत. बॅक टू बॅक 2 सामने जिंकलेत. कॉन्फिडन्स कमानीचा वाढलाय. बोनस बघा दिवाळीमध्ये नसतो, दिवाळीमध्ये असतो, दसऱ्यामध्ये असतो, फक्त कबड्डीमध्ये असतो ना, आणि कबड्डीमध्ये देखील असतो. आणि त्याचा वापर केलाय. बोनस म्हणून टिपला आपल्या संघासाठी आणि खातं उघडलंय एका गुणाने. गुण 4-1 असा गुणफलक बरोबर आहे. बघा इथे बघा तुमच्या माहितीसाठी सांगतो, इथे डिजिटल स्कोर देखील आहे. त्यानंतर ऑफलाईन म्हणजे लेखी देखील गुण लिहिले जात आहेत. 2-2 स्कोर आहेत आमच्याकडे. डोंट वरी सर. पुन्हा एकदा बोनस पॉइंट, बॅक टू बॅक दुसरा बोनस. 6-2 असा गुणफलक. चुकीची दुरुस्ती. पुन्हा एकदा साबू. 4.5 खेळाडू मैदानात आहे. 3rd रेड आहे. सुरेख चढाई आहे. 2 गुण मिळवलेत. पुन्हा एकदा साबू बघा आपल्या संघाच्या मदतीला धावणाऱ्या धावसंख्या 2 ने वाढते. आपण पाहिलं गुणफलक 2 ने वाढतो. धावसंख्या अर्थात 8-2 असा गुणफलक आहे. इथे बघा दातेने गुण टिपण्याचा प्रयत्न होता. कोपरक्षकाने सुरेख, त्याच्या मदतीला सर्व खेळाडू. सांघिक पकड होते. एकीचं फळ मिळतंय फळ. आणखीन 1 गुण. 9-2. लोण बसला इथे मात्र नक्कीच नाडेल संघावरती. प्रथमच असा पाहिलं आजच्या दिवसामध्ये की नाडेल संघ थोडासा बॅकफुटला जाताना पाहिलाय. त्याने संघाने बघा पहिल्या मॅच मध्ये विजय संपादन केला एकतर्फी. दुसऱ्या मॅच मध्ये अटीतटी सामन्यात, आणि दोन्ही सामन्यात काय झालं होतं तर नक्कीच या संघाचा जो आकर्षक खेळाडू आहे म्हणजे शुभमने शुभ कामगिरी केली होती. उजव्या कोपऱ्यामध्ये बोनस म्हणून टिपण्याचा प्रयत्न. रनिंग प्रयत्न होता. थांबवायची मॅच. ते खाली आले तर त्यांना दूध देत आहे ना, खाली घेऊन जा खाली.
डीजे कॅरी ऑन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. तेरा 3. हो इथे बघा ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न होता. जाने वाले
उपस्थित राहणाऱ्या शोभा वाढवायची या स्पर्धेची. यानंतर होणारा सामना प्रिन्स वॉरियर्स विरुद्ध मोरगिरी पाटण. आपल्याला शेवटचा आणि अंतिम पुकार आहे. मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच झाला होता अर्थातच महेंद्र चाळके. सह्याद्री रायडर्सचा महेंद्र चाळके आपण या मंचावरती आपण देखील सन्मानित केलं जाईल. आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला एक आकर्षक स्पोर्ट टी शर्ट दिला जाईल आणि अर्थात आकर्षक स्पोर्ट टी शर्ट आणि असेल काय तर नक्कीच आकर्षक मेडल. हॉटेल पाकिश्रीचे युवा उद्योजक प्रशांत कराड यांच्याकडून मेडल, तर वांचोळीशी बिलॉंग करणारे अशोक पाटील आपण या मंचावरती. अशोक पाटील आपले शुभ हस्ते. अशोकजी पाटील सर आपणास विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण हा मान स्वीकारायचा आहे. अशोक पाटील सर आमचे एक सिनियर आहेत, आमचे हितचिंतक आहेत, मंडळाचे आधार स्तंभ देखील आहेत. त्यांची शुभास्ते महेंद्रला सन्मानित केलं जात आहे. मैदानाच्या दिशेने यायचं आहे. यानंतरची मॅच प्रिन्स वॉरियर मोरगिरी पाटण. गोविंदी जाधव यांचं देखील आगमन झाले. नांदेडशी बिलॉंग करणारे आमचे मित्र, आमचे हितचिंतक गोविंद जाधव यांचं देखील आगमन झाले. सर आपणास देखील तीच विनंती आहे या स्पर्धेची पाहणी करण्यासाठी आपण उपस्थित आहात, एवढ्या दूरवरून आलात, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपण देखील व्यासपीठावरती यायचं प्लीज. जाधव सर या प्लीज. गोविंद जाधव सर या. मैदानाच्या दिशेने या. शेवटचा अंतिम पुकार देखील दिला आहे प्रिन्स वॉरियर्स आणि मोरगिरी पाटण. आपण या चला प्लीज. बघा साऊ सारख्या खेळाडूला असं ऍडव्हान्स टॅकल करणं म्हणजे फार मोठी धोक्याची घंटा. आणि इथे मात्र बघा 2+2 4 गुण. एक तर पिलड ती देखील 23-6. असं वाटलं होतं की मावळा फायटर्स आणि शिवकृपा नाडेल यांची चांगली लढत पाहायला मिळेल, परंतु ज्या प्रकारे साऊंडने खेळ केलाय या सामन्यात शुभ महिन्यात त्याचा मात्र खेळ थोडासा नरम पडलाय. थोडासा ज्याप्रमाणे 2 सामन्यामध्ये खेळला त्याच्या तुलनेत मात्र फार कमी प्रकारचा खेळ आहे. शेवटचं लास्ट मिनिट आहे. चला प्रिन्स वॉरियर्स मोरगिरी